मुलांनो, आज मी तुम्हाला अशा एका वीराची गोष्ट सांगणार आहे जो फक्त शक्तीतच नाही तर बुद्धीत सुद्धा जगात सर्वश्रेष्ठ आहे. आजी, तू हनुमानजींबद्दल सांगतेस ना? त्यांनी तर अख्खा डोंगर उचलला होता. हो आजी, पण डोंगर उचलण्यासाठी तर ताकद लागते. बुद्धीचं काय? अगं सुमा, शक्तीपेक्षा बुद्धी कशी मोठी असते हेच तर आजच्या गोष्टीतून तुला समजेल. ऐका तर मग. जेव्हा हनुमानजी लंकेला निघाले होते तेव्हा काय झालं? यशस्वी भव हनुमान. जय श्रीराम. हनुमानजी वेगाने लंकेकडे जात होते. अचानक समुद्रातून सुरसा नावाची राक्षसी प्रकट झाली. ती देवांनी पाठवलेली एक परीक्षा होती. तिने हनुमानजींचा रस्ता अडवला आणि म्हणाली, थांब वानरा, आज देवानेच माझे भक्ष्य पाठवले आहे. तुला माझ्या तोंडात शिरावंच लागेल, तरच तू पुढे जाऊ शकशील. माता, मी प्रभू रामांच्या कामासाठी निघालो आहे. मला जाऊ दे. पण सुरसा ऐके ना. तिने आपले तोंड मोठे केले. मग हनुमानजींनीही आपले शरीर दुप्पट केले. सुरसेने तोंड अजून मोठे केले. हनुमानजींनी स्वतःला अजून मोठे केले. बघता बघता सुरसेचे तोंड कित्येक मैल मोठे झाले. मुलांनो, आता मला सांगा, हनुमानजी जर अजून मोठे झाले असते तर सुरसेने तिचे तोंड अजून मोठे केले असते. मग ही स्पर्धा कधी संपली असती का? हनुमानजींना पुढे कसं जाता आलं असतं? आजी, त्यांनी तिला गदेने मारलं असेल का? नाही आजी, मला वाटतं त्यांनी काहीतरी युक्ती केली असेल. जेव्हा सुरसेचे तोंड अवाढव्य झाले तेव्हा हनुमानजींनी क्षणात आपली शक्ती वापरली आणि ते एका मुंगी एवढे लहान झाले. ती बघतच राहिली आणि हनुमानजी तिच्या तोंडात शिरून एका सेकंदात बाहेरही आले. माता, मी तुझ्या तोंडात शिरलो होतो म्हणजे तुझे वचन पूर्ण झाले. आता मला आज्ञा द्यावी. हनुमाना, तुझी बुद्धी खरोखर अफाट आहे. तू कठीण प्रसंगात शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर केलास. जा, तुला रामाच्या कार्यात नक्कीच यश मिळेल. जय श्रीराम. विनीत, जर हनुमानजी तिथे तिच्याशी भांडत बसले असते तर त्यांचा वेळ वाया गेला असता की नाही? हो आजी, त्यांनी भांडण्यापेक्षा डोकं चालून रस्ता मोकळा केला. बरोबर. मग मुलांनो, या गोष्टीतून आपण काय मॉरल घेतलं? सुमा, तू सांग पाहू. आजी, मला समजलं. प्रत्येक ठिकाणी ताकद वापरून चालत नाही. काही वेळा नम्रता आणि चतुराईने मोठे संकट सुद्धा दूर करता येते. शाब्बास. म्हणूनच हनुमानजींना बुद्धिमत्ता वरिष्ठम म्हणतात. चला, आता उद्याच्या गणिताच्या पेपरमध्ये पण अशीच बुद्धी चालवा.